हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि सकाळचे जवळजवळ 6 वाजता आज मी उठले होते आणि म्हटलं चला आपला ब्लॉग शूट करूया, कारण रोजचा व्हिडिओ मी आता टाकणार आहे इथून पुढं. आणि नेमकं हे बघा तिथून पाणी गरम करायला ठेवलं, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, सकाळी उठलं ना तर म्हटलं कसं गरम पाणी पिलेलं चांगलं असतं. सध्या वातावरण पण खूप हे ना, असं गार गरम गरम तर नाही पण गारच आहे. आणि हे बघा ह्याच्यात मला आहे ना जिरे मी भिजत टाकलेले संध्याकाळी, आणि हे जिरं पाणी ना मी गरम करून पित असते. आणि मग याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, हे जिरं पाणी पिल्यामुळं जरा आपलं नेमकं माझं हे बोट लागल्यामुळे ना व्हिडिओ कट झाला. आता हे पाणी गरम झालेलं आहे ना, तर मी हे बंद करून टाकते गॅस, म्हणजे ते होईल. आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. आपला दादू बघा तुम्हाला दाखवते कसं झोपला. ह्या बघा दीदी उठलेली आहे. दीदीला सकाळचं कॉलेज असतं ना, त्याच्यामुळे ती लवकर जाते कॉलेजला. आणि हिथं दादू बघा कसं झोपलेला आहे. दादू वगैरे बा पिलू उठ ना, हा म्हण बा. बघा झोपतच आज दादू एकदम फ्रेश मूडमध्ये आहे. आणि ना सकाळ सकाळी मला इतकं स्वप्न पडलं झोपातून उठल्यावर. असं कोणाला होतं, असं कोणाला स्वप्न पडतं नक्की सांगा. आणि ते स्वप्न पडल्यामुळे काय झालं माहिती आहे का, मला इतक्यात जाग आली. 5:45लाच उठले मी, 5:45 5:30लाच उठले मी. आणि मग दीदीला म्हणलं अगं बिना अलारामची पहिल्यांदा उठली मी, का गं, नाही तर मला कधीच जाग येत नाही. आणि मी म्हणते दीदी अलाराम का वाजला नाही आज आपला. आणि कसं आम्हाला अलाराम लावाच लागतो, कारण क्लासला मुलं येतं. हे बघा असं सर्दी खोकला सगळीकडे चालू आहे सध्या. आणि आईला फोन लावला तर ती सुद्धा आजारी आहे. तर कसं आहे हे वातावरणच तसं आहे. तुम्हाला मी बाहेरचं दाखवते. आणि अजून बाहेर बघा किती अंधार आहे. आणि हे बघा घड्याळ बघा, आपलं घड्याळ 10 मिनिटं पुढे आहे. आणि हे बघा आता मी बाहेरचं झाडून घेते, दीदीला गाड्या बाहेर काढायला लावते. गेटचं कुलूप काढले दीदीने. छान वाटते सकाळ सकाळ उठल्यावर. आपली फुलं किती भारी येतात का, लई फुलं येतात, ते सगळे काढून नेलेत. आणि गरम पाणी पिणार आहे. अगोदर मी अंगण झाडून येते आणि मग बोलते. इतकं 7 वाजले आणि एकदम उजाडलं. आणि सकाळी सकाळी बघा 6ला जरी उठलं ना तरी खूप अंधार असतो. आणि मी ना हे बघा जिरे पाणी ना गरम करायला ठेवले, मस्त गरम करीन आणि पिणार मी हे जिरं पाणी. आणि का हे एवढी रात्री सगळे भांडी घासले होते मी. हे बघा एकदम किचन वगैरे सगळं क्लीन वगैरे केलं होतं. इथं पाणी सांडलं माझ्याकडनं, आता हे सगळं पुसून घेईन. आणि हे तुमचे दादा आल्यावर जेवले होते ना, ते भांडे इकडं खरकटं काढून ठेवले होतं कॅरीबॅगमध्ये, कारण रात्री टाकू नये म्हणून. आणि आता एवढं पाणी ना गरम करते. आता आहे ना, आताच मुलं गेले, मी अजून बसलेलीच इथं. आणि हे बघा किती पसारा झालाय, कागद वगैरे मुलांची. आणि 9 वाजलेत, आता दादाचा डबा बनवायचा आहे. इतकी सकाळ सकाळी धावपळ झाली. आणि व्यायाम करते, थोडं बसून उठलं ना लगेच पाय जाम होत्यात. आणि आपली दीदी बघा काय स्वयंपाक करते. तर हे बघा दीदू, आज दीदी मला हेल्प करते. आज दीदी कॉलेजला गेली नाही. इकडे बघ बा. आणि काय करते, मेथीची भाजी करते. बरं ठीक आहे, मी मेथीची भाजी करते मस्त सुक्की. आणि दीदी करते चपात्या. आम्हाला चहा सुद्धा नाही. दादूला आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. सकाळी सकाळी बघा किचन वगैरे एकदम सगळं मस्त आवरलेले, दीदीनंच आवरलेलं आहे. भांडे वगैरे घासून घेतले. आणि आता पटापट आवरू जे जे काय काय करेन ना आज दिवसभर आम्ही, तर सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तो ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघत राहा. आणि हा बघा दादू हाय म्हणते. हाय. तर हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि मी आता चालले आहेत थोडंसं काहीतरी खरेदी करायला, तर तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा तुमची दादा हाय म्हणावं. आणि तुमचे दादा मला घेऊन देत आहेत. आणि ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा, खूप असं छान आणि मस्त ब्लॉग आहे. आमच्यासाठी, दुसऱ्यासाठी जरी ती वस्तू छोटी असली तरी आपल्यासाठी ती खूप मोठी आहे. हां, तर ब्लॉग कंटिन्यू बघा. संक्रांतीचं काय गिफ्ट भेटतंय मला
भांडून घेतलं आहे मी तसं. तसं ते काही फुकट मिळालेलं नाही मला, पण मग घेता ते महत्त्वाचं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि तुम्हाला पण गेल्यावर मी दाखवेन. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. गिफ्ट आहे ना मला तुमचे दादा देते आणि खूप भांडून घेतलेलं आहे मी आणि माझ्या मनासारखं भेटलं तरच हा ब्लॉग मी पोस्ट काही नाही तर करणार नाही आहे. तर मला मस्त छान आनंद होतोय. तर पूर्ण ब्लॉग बघा, आवडला तर नक्की लाईक करा. चला तुम्ही सुद्धा. आणि तुमचे दादा दाखवते मी. हाय म्हणावं. हाय. हां अशी इकडून या. हां आणि आज मस्त चांगली खरेदी करून देणार आहे का नाही? काय घेणार आहे? काहीतरी घेऊ ना. घेऊ आपण काहीतरी मस्त छान. घेतल्यानंतर दाखव. हां मला दाखव. आणि दीदी बघा आता दीदी सहलीची मस्त ट्रिप वगैरे झाली, फिरून आली, मस्त एन्जॉय केलाय तिनं. आता तिला काय नाही घ्यायचं. तिला काय नाही घ्यायचं, ती सोबत राहिली फिरायला येते. तिचं काही बघितलं तर बघेल. फिरायला आवडतं तिला, अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टी आवडतात. हाय का नाही रे बा? चला चलो. तर चलो. लय आनंद झाला, खूप खुशी आणि माझा आनंद गगना तर मावेना. तर चलो. हा जो व्हिडिओ आहे ना थोडंसं लेट अपलोड केलेला आहे मी, कारण हे अगोदरच घेतलेलं होतं आणि संक्रांतीच्या वेळेसचा हा व्हिडिओ आहे. पण आता मी अपलोड करत आहे कारण मला वेळच नाही, माझं शेड्यूलच तेवढं बिझी आहे. आणि मी सोनाराच्या दुकानात गेले होते, मला चांदीच्या पट्ट्या घ्यायच्या होत्या त्यासाठी. आणि चांदीच्या पट्ट्याला चांदीला इतका भाव आहे, इतक्या बारीक बारीक पट्ट्यांना 10, 15, 16 हजाराला म्हणत होते. मग मी म्हटलं एवढं महागाच्या पट्ट्या घेऊन कुठं घालायच्या आणि त्यात मोडायला गेले त्याचं काहीच येत नाही. तर मग हा नाही म्हणता येणार, तसं रिटर्न येण्यापेक्षा म्हणलं चला आता आलो आहे तर काहीतरी घेऊया. आणि पैशाचं बजेट पण नव्हतं आमचं आलं, तरी पण म्हटलं मग चला थोडेसे आत्ता भरले, थोडेसे त्यांना म्हटलं मी 2-4 दिवसांनी देतो. तर ते हो म्हटले, कारण ते त्यांची तर तसं पण चालतं. आणि मग आपल्याकडं वस्तू देत नाही, नंतर वस्तू घेऊन यायची असती. तर मग भरपूर सारे डिझाईन बघितले, कानातले सुद्धा खूप महाग होते. पण एकदम आम्ही शोधून हे कानातले आम्हाला भेटले. आणि मग म्हटलं चला पुढं चालून दीदीला सुद्धा मस्त छान असे उपयोगात येतील. आणि तुम्ही जवळ असाल तर नक्की इथं जा, छान असे डिझाईनचे आणि लेटेस्ट असे मस्त कानातले असतात. काय आणलं पप्पा? पप्पाच्या हातात काय? आज संक्रांतीचं मम्मीला काय गिफ्ट देते तुम्ही? चला आतमध्ये चला. पप्पाने बघतो संक्रांतीचं काय गिफ्ट आणलं. काय खोलून तू बघ, पुढं हा ना, जवळ या. बघ वाव छान आहे, मस्त आणलं गिफ्ट. घालते मी आता कानात. मी येऊ जाऊ मला पाणी आण. संक्रांतीचं गिफ्ट कसं वाटलं तुला? तर आता मला तर खूप असे छान आणि मस्त कानातले घेऊन दिले तुमच्या दादांनी. म्हणजे मला खरं पट्ट्या घ्यायच्या होत्या आणि मला खरंच खूप हौस होती. म्हणजे मला खूप दिवस झाले, मला होत्या पट्ट्या माझ्या, मी मोडल्या होत्या त्या तेव्हा. आणि आता भरपूर 2-3 वर्ष झाली मी पायातलेच केले नव्हते. आणि म्हटलं चला करूया, पण त्या पायातल्याचा इतका भाव बघून म्हटलं नाही घेतले परवडतं. कारण कसं आहे, भाव इतका आहे की मोडायला त्याला काही येतच नाही असं आहे. तर मग त्यामुळे मी सोन्याची वस्तू घेतली. मी नक्की योग्य केलं की काय केलं मला कमेंट करून सुद्धा सांगा. आणि मग संक्रांती दिवस होता, म्हटलं छान अशी मस्त कटाची आमटी करूया, कारण माझ्याकडे व्हिडिओ पण होता. म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करूया. आणि छान असं काळं वाटण वगैरे केलं, येळवणी वगैरे टाकलं. माझा मसाला संपलेला होता तर मग मस्त मटण मसाला टाकला आणि भारी अशी मस्त टेस्टी आमटी केली. छान असा स्वयंपाक पण केला मी. तो काही व्हिडिओमध्ये आज शेअर केला नाही कारण याचा ब्लॉग आपल्याला चॅनलवरती आहे. ही रेसिपी होती, म्हटलं चला शेअर करूया, आहे आपल्याजवळ तर व्हिडिओमध्ये होता. तर आणि तुम्हाला सुद्धा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि त्या दुकानातमध्ये पण खूप अशी छान छान सोन्याच्या चांदीच्या अंगठ्या, कानातले खूप साऱ्या वस्तू आहेत. तर नक्की जा, भेट द्या, बघा. ते सुद्धा माझे व्लॉग बघतात आणि मला व्हिडिओ पण बनवा म्हटल्या. छान वाटलं मला सुद्धा. आणि जरी आपले व्ह्यूज आता थोडेसे डाऊन आहेत, एक ना एक दिवस येतीलच की अजून चांगले व्ह्यूज येतील, चांगले ग्रो होणार. कारण मेहनत तर मी करतच आहे आणि करतच राहणार आहे. आणि
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि मी घेतलेली कानातल्याची डिझाईनसुद्धा कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आपली आमटी कशी झाली ते सुद्धा कमेंट करून सांगा. काळजी घ्या. बाय.